छोटा पुढारी आंबट चौकीन आहे. तुला घंट्याची व्हॅल्यू तिथे मिळून झाल्या तर फालतू विलन जान्हवी. कुत्र्याला हाड म्हटलं बापाचं घर आहे का. पण कोल्हापूरची माया वेगळी आहे आणि आता धनंजय हा निक्की तंबाखू ओळखायचंय कोणत्या गोष्टी. घनश्याम घनश्याम मंडळी बिग बॉस बघत असाल किंवा नसाल पण ह्या कोल्हापुरी भावाचा 2 वाजताचा एपिसोड नक्की बघायचा. बिकॉज तुमच्या मनातल्या गोष्टी इथं असतात. तुम्हाला जे वाटतं जर एखादी ठासायची आहे ना तर त्याची ठासतोच मी व्हिडिओमध्ये. त्यामुळं व्हिडिओज बघत नसला तर नक्की बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल की हा काय माणूस आहे. जान्हवी द ड्रामा क्वीन घारोळे डोळेवाळी. मी तुला एक प्रश्न विचारायचा होता मला की समोर जर टास्क सुरू असेल किंवा समोर जर रितेश देशमुख सर बोलत असतील तर तुला मध्ये मध्ये एक्सप्रेशन्स 50, 100, 110, 115 द्यायची गरज असते का ग. मध्ये मध्ये तुझे जे एक्सप्रेशन्स येत होते काहीच गरज नव्हती मित्रांनो. म्हणजे ती मध्ये मध्ये जेवढे एक्सप्रेशन देते ना तेवढे एक्सप्रेशन जर ती खऱ्या लाईफमध्ये जर दिली असती तर ते सिरियलच्या ठिकाणी पिक्चरमध्ये गेले असते असं मला वाटतंय. मुळात प्रॉब्लेम हाच आहे की काही गरज नसताना ओव्हर कॉन्फिडन्समध्ये एक्सप्रेशन्स द्यायचे. मी खूप हे आहे, मी खूप ते आहे, बोलताना असं वाकडं होऊन बोलायचं. काही गरज नसताना ह्या जर गोष्टी आपण करत असेल तर आपण समोरच्याला खरंच आपण स्वतः बालिश वाटतो. जेव्हा आर्याला देखील बालिशचा टॅग कुणीतरी दिला त्यावेळी हिला काहीच गरज नव्हती की स्वतः बोलावं. पण जसं जसं लोक आर्याला टार्गेट करत होती तसं तसं टाळ्या वाजवायची. नाहीच ओळखलं नाहीच ओळखलं. तुला काय गरज आहे. स्वतः तू किती मूर्ख आहेस हे आधी बघायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ज्यावेळी वर्षाताईंनी जेव्हा टॅग हिला दिला जान्हवीला दिला की तू निक्कीच्या मैत्रीमुळं तू मूर्ख आहेस, तू निक्कीच्या मैत्रीमुळं बेडवरनं खाली झोपायला आली आणि माझी प्रॉब्लेम वाढवली, तेव्हा रिप्लायमध्ये ही काय बोलली जान्हवी की या कारणासाठी जर तुम्ही मला टॅग दिला असेल तर ते मी मान्य करते बिकॉज मला तिची मैत्री जपायची आहे. मी तिच्यासोबत मैत्री जपले अशी क्रॉस करून बोलते. काय गरज आहे क्रॉस करून बोलायची. समोर स्ट्रेट उभारून बोल ना. ती बोलते की नाही माझं असं काय नव्हतंच त्यामुळं मला तुमचं मिसअंडरस्टँडिंग झाले. तेव्हा रितेश सर देखील रिप्लायमध्ये बोलतात की तू तर स्वतः कबूल केले ना डीपी समोर, अभिजित समोर. म्हणून तर अभिजित आणि डीपीने तुला सुनावलं होतं की तू अख्ख्या महाराष्ट्राच्या स्टारला रस्त्यात झोपायला लावली. आठवलं का काहीतरी. मग त्यावेळी तू तोंडावर कबूल केले की बाबा मी मुद्दामून केले किंवा मी मुद्दामून वर्षाताईंना त्रास द्यायचा होता. आणि इथं तू म्हणते की नाही असं काय नव्हतं. ह्याला म्हणतात डबल डोलकी. आणि जान्हवी तुझ्याबद्दल मला खरंच एक गोष्ट बोलायचं आहे. तुझं कसं झालंय माहितीये का, बोलायचं नाही काहीच आणि दाखवायचं 100. आता ह्यामध्ये अजून एक मोठा प्रॉब्लेम व्हायला लागलाय की तुझी गोष्टी असतात लाख रुपयाच्या पण आमचं पब्लिक तुला शिवाय देते 10 लाखाच्या. अजून एक बालिशपणाचं कारण तुझं ह्याच्यावरून कळतं जेव्हा तू आर्याला टॅग दिली बालिश म्हणून. बालिशचा जो टॅग आहे फ्रेंडशिप डेचा तो दिली. ती बालिश काय तर तिला अक्कल नाही आहे. ती कुणाशी कसं बोलायचं हे कळत नाही. लहान मोठे कळत नाहीत. रिस्पेक्ट करायची कळत नाही. कुणाबरोबर आपण कसं वागतो याची अक्कल नाही. हे तू बोलते. आई शपथ हे तू बोलते जान्हवी. हे तू बोलते. तू स्वतः वर्षा मॅडमांचा जो त्रास वाढवला मुद्दाम म्हणजे त्यांना त्रास दिली तू तीच मुलगी आहे आणि तूच बोलते हे की कळत नाही म्हणून ती बालिश आहे. मग तू किती टक्के जास्त बालिश आहे तू विचार कर. काही लाज शरम आहे की नाही आम्हा लोकांना. एवढंच काय छान पैकी डीपी दादांना आमच्या एरणाला शिकवलं. मराठी तर आधी शिकवले. ती रील खूप व्हायरल पण झाली होती. पण आता गाणी शिकवला, जोक्स शिकवला, छान छान गोष्टी कशा बोलायच्या काय नाही बोलायच्या. किंवा रूपानं देखणी सोपानं चिकनी ते जे गाणं आहे XYZ 16 वर्षलं तुझं पाऊल कुठं फसलं हे पण गाणं शिकवलं डीपीनं. ह्याला म्हणतात संस्कृती. आम्ही जर समोरच्या माणसाला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करतोय ना तर त्याच्यामध्ये आमचा 1% तर मग पण गर्व नसतोय किंवा आमचा जो मूर्खपणा आहे बालिशपणा आहे तो कधीच तिथे येत नाही. आम्ही असेन मूर्ख, आम्ही असेन बालिश पण आम्ही मैत्रीमध्ये कधीच अशा गोष्टी करत नाही. जर आम्ही एखाद्याला जवळचं मानलं ना तर मानलं आम्ही त्याच्याबद्दल. तो जरी शत्रू जरी असला तरी पण त्याच्याबरोबर आम्ही प्रेमानंच वागायचं ट्राय करतोय. आम्ही कोल्हापूरकर आहे. जर तो तरी पण जर क्रॉसमध्ये चालला तर मग लावलं तो व्हिडिओ असतात. जान्हवी तुला 1 मिनिट इकडे. मुळात जान्हवीचा एवढा राग यायचं कारण असं काय मोठं नाही आहे. कारण असं बोटावर मोजणे एवढे आहेत पण तेवढी बोटं मला नाही आहेत. समजून जा. भरपूर म्हणजे भरपूर गोष्टी आहेत की जान्हवी एवढी मराठमोळी मुलगी एवढं आपल्या मराठी सिरियलमधील खलनायिकेची भूमिका करून वरती गेलेली ती देखील आज पब्लिकला आवडत नाही आहे. सिरियसली आवडत नाही आहे. आणि हे मी म्हणत नाही आहे अख्खा महाराष्ट्र म्हणतोय. माझ्या जर कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघाल ना तर मी दाखवू शकत नाही कमेंट काय काय आहेत. पण मी आज दाखवणार आहे कमेंट कुठले कुठले आलेत काय आलेत ते. त्यामुळे जान्हवीला मला असं वाटतं की तिचा गेम चांगला असेल मे बी पण ती जे वागते ना ते खरंच आमच्या लोकांना पटत नाही आहे सर. जेव्हा टॅगचा आज एक टास्क झाला तो टास्क पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला समजावतो
की रितेश सरांनी फ्रेंडशिप डे निमित्त एक टास्क ठेवला होता की समोर टॅग्स होते, बालिश मित्र, मूर्ख मित्र, स्वार्थी मित्र, डबल डोलकी मित्र असे टॅग होते आणि तो टॅग आपण आपल्या एखाद्या मित्राला द्यायचा आणि त्याचं कारण सांगायचं. आता ते कोण कोणाकोणाला दिलं ते पटपट मी सांगतो की सगळ्यात पहिला तर निक्की आली. निक्कीला एवढं का भाव द्यायला मला तेच कळून झाले. एवढं सांगून पण ती जे वागायला लागले ते चुकीचं असेल मे बी, पण टास्कमध्ये निक्की पहिला आली आणि ती डबल ढोलकी मित्र हे अभिजितला देते. कारणही देते की बाबा हा पहिला आमच्यात होता नंतर तिकडे गेला वगैरे वगैरे. त्यानंतर अभिजित भित्रा मित्र असा टॅग वैभवला देतो आणि त्याचं कारणही मला पटलं. कारण अभिजित सांगतो की बाबा भित्रा मित्र म्हणजे तू ओव्हरशॅडो तुझ्यावरती हे व्हायला लागले, कोण आरबाज व्हायला लागलाय, तो आरबाजच्या मागे लपायला लागला. इनफॅक्ट रितेश सर पण बोलले की तू आरबाज 2 झालायस. त्यामुळं आता ते वैभवला अजूनही कळत नाही आहे, त्यामुळे आता आम्ही त्याला काय करू शकत नाही. त्यानंतर वैभव येतो आणि दगाबाज मित्र हे टॅग आर्याला देतो. त्यांचं काहीतरी पर्सनल रिझन, ते मैत्रीमध्ये भांडाभांडी चालूच असते. त्यानंतर आर्या खोटारडा मित्र हे जान्हवीला देते. ज्यावेळी देते त्यावेळी परत जान्हवीची ओव्हर ॲक्टिंग सुरू होते, ओव्हर स्माइलिंग, टाळ्या, वाव, वू वू वगैरे हे सुरू होतं. हे सगळं झाल्यानंतर परत जान्हवी बालिश मित्र हा टॅग आर्याला देते. आता मी मगाशी बोललोच व्हिडिओमध्ये की बालिश मित्र टॅग देताना ही कारणं देते की तिला अक्कल नाही, कुणाशी कसं बोलायचं हे कळत नाही. स्वतः जान्हवी असं म्हणते. जान्हवी स्वतःला किती आहे काय आहे हे बघायला पाहिजे. बिकॉज तू वर्षा मॅडमांच्या बरोबर जी वागली आहे यात किती योग्य आहे की कुणासोबत कसं बोलायचं हे तुला आधी कळायला पाहिजे, पण ते तुला कळालं नाही ती गोष्ट वेगळी. त्यानंतर अंकिता येते. अंकिता डबल ढोलकी हे टॅग आपल्या घनुभाऊला देते. घनुभाऊ घनश्याम छोटा पुढारी त्याला देते. त्याचा एक किस्सा वेगळाच आहे, मी पुढे बोलून व्हिडिओमध्ये. पण जेव्हा घनश्यामला ते टॅग देत असते तेव्हा लाईक घनश्याम बाजारात फिरत असतो. म्हणजे बघा काय होतं, म्हणजे समोर बोलायला लागले कोण ते बघ तरी आधी. घनश्याम, ए घनश्याम तुला सांगते ती काय चालू आहे समोर बघ तरी. त्यानंतर मग घनश्याम येतो. घनश्याम भित्रा मित्र हा टॅग आर्याला देतो, कारण मग कारणं तीच रिपीट असतात. त्यानंतर धनंजय येतो. धनंजय खोटारडा मित्र हे टॅग परत रिपीट घनश्यामलाच देतो, छोटा पुढारीला. आणि ते कारणही मला पटतं की बाबा तू जे नॉमिनेशनमध्ये विनाकामची फालतू कारणाचे दिला असते. तुझा ग्रुपमधला अरबाज देखील बोलला की हे चुकीचं आहे, तरी तू धनुभाऊला आमच्या एलिमिनेट करण्याच्या त्या लाईनमध्ये ठेवला होतास. आणि मला आमच्या माणसांची एक गोष्ट काय माहिती आहे का सर, आम्ही आहे ना शत्रूसमोर देखील आधी प्रेमानं बोलतो. जेव्हा घनश्याम स्वतः टॅग देत होता, म्हणजे धनंजय स्वतः टॅग देत होता घनश्यामला, तेव्हा स्वतः खाली बसला. धनंजय खाली बसून बोलताना बोलला देखील मीही थोडं खाली वागतो, तूही थोडं खाली वाग, त्यामुळं मैत्री जपते. याला म्हणतात आमची कोल्हापुरी मैत्री. आणि मी हे सारखं का सांगतो माहिती आहे का, बिकॉज आमची माया वेगळी आहे सर. माहीत नाही तुम्हाला कळलं की नाही, पण कोल्हापूरची माया वेगळी आहे. आणि आता धनंजय हा आमच्या मातीतला पठ्ठा आहे आणि तो कुणासोबत कसं वागायचं नाही त्याला चांगलंच कळतं. एवढं होऊन देखील तो घनश्याम समोर गुडघ्यावरती बसला, खाली वाकला, त्याला रिस्पेक्ट दिला. बिकॉज घनश्यामची हाईट कमी आहे, त्यामुळे तो स्वतः खाली वाकून टॅग त्याला घातला आणि बोलताना बोलला पण की आपण आपली मैत्री जपूया, मी थोडं वागतो तू थोडं वाग. त्यामुळे मला धनंजयवर आलं, डीपीवर आलं की मला म्हणून राग येतो. त्यानंतर वर्षाताई येतात. मूर्ख हा टॅग देतात जान्हवीला, बिकॉज ते मगाचं कारण बेडचा विषय की ज्यावेळी गरज नसताना, तुला बेड अलॉट झालेला असताना तू मुद्दामून मला त्रास द्यायचा निक्कीच्या हट्टापायी. तू मुद्दामून खाली आली आणि म्हटली मला आज खाली झोपावं असं वाटतंय, त्यामुळे या फालतू कारणामुळे मी तुला मूर्ख हा टॅग देते, ते जे की मला पटलं देखील. त्यानंतर योगिता येते. योगिता डबल ढोलकी हा टॅग घनश्यामला देते. घनश्यामची आज जाम वाजली आहे ॲक्च्युली, डबल ढोलकी तो आहेच. त्यानंतर निखिल येतो. निखिल देखील मूर्ख हा टॅग घनश्यामला देतो. त्यानंतर अरबाज येतो. अरबाज मूर्ख हा टॅग आर्याला देतो. त्यानंतर पेडेदादा येतात. पेडेदादा मूर्ख हा टॅग आर्याला देतात. आर्यावर पण जरासं टार्गेटिंग होत होतं. त्यानंतर पुरुषोत्तम दादा येतात. स्वार्थी हा टॅग अरबाजला देतात, ते जे की लास्ट टॅगमध्ये झालं होतं की तू जर मला विचारलं असतास की मी तुला वाचवेन का, तर मीही तुला वाचवलं असतं, त्यामुळं ते टॅग तुला मी देऊ शकतो. त्यानंतर एरिना येते. एरिना ही बालिश हा टॅग आर्याला देते. सूरज येतो. सूरज देखील चुगलीखोर हा टॅग घनश्यामला देतो. आता आपण घनश्यामबद्दल एवढं बोललोच, तर आपण घनश्यामवर जरा येऊयाच. कारण काय झालंय, छोटा पुढारी हे नाव बिग बॉसमध्ये यायच्या आधी ना खूप चांगलं होतं मित्रांनो. तुम्हीही बघितलं असेल भरपूर व्हिडिओजमध्ये की एवढा लहान छोटासा माणूस किंवा मुलगा एवढं छान मोठ्या गोष्टी बोलतो. किती छान वाटायचं, किती एंटरटेनमेंट वाटायचं, किती भारी वाटायचं की आमचा मराठी माणूस किती छान वागायला लागलाय. पण त्याने हीच चूक केली की त्याला आम्ही डोक्यावर घेतलो आणि तो कानात जाऊ दे, सोडा विषय. काय झालं, मूर्खपणाचा पण एक कळस असतो. तुला माहिती आहे तुझी भाषा कुणासोबत जुळते. एक मैत्री करायचा सिंपल फंडा मला असा वाटतो, ती तुम्हाला वाटतो की नाही मला माहित नाही, किंवा तुम्हालाही वाटत असेल. आपली भाषा कुणासोबत जुळते, आपलं बॉन्ड कुणासोबत जुळतं, आपण कुणासोबत जास्त बोलतो, किंवा समोरचा माणूस देखील आपल्याला किती किंमत देतो, यावरनं आपलं बॉन्ड ठरतं कोणाबरोबर बोलायचं आणि कोणाबरोबर नाही बोलायचं. तुम्ही बघितलं देखील असेल जेवढ्या वेळेला या घनश्यामचं छोटा पुढाऱ्याचं
तो जे म्हणतो त्याचा ग्रुप आहे अरबाज, निक्की, यांच्यामध्ये जेव्हा कॉन्व्हर्सेशन होतं, तुम्ही मला स्वतः कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किती टक्के वाटतं की अरबाज, निक्की वगैरे घनश्यामला किती टक्के किंमत देतात तो, त्याचं किती ऐकतात किंवा त्याला किती व्हॅल्यू देतात? 1% पण नाही देत. ह्या आम्ही मराठी माणूस बाहेर बसून बघतोय, आम्ही महाराष्ट्रीयन बघतोय. मग तुला फील होत नसेल, तू एवढा मोठा, तू एवढं काय काय बोलतो, हे करतो ते करतो, मग तुला एवढं फील नाही होत की तुला तिथं व्हॅल्यू मिळत नाही आहे? तुला घंट्याची व्हॅल्यू तिथे मिळून झाल्या तरी पण तू तोच ग्रुप म्हणून डोक्यावर नाचायला लागलायस. मग ऑब्व्हियसली लोक टार्गेट करणारच ना. आणि इथं तुला कळायला पाहिजे रे, एवढे सगळे लोक जर तुला टॅग देत आहेत, मूर्ख, बालिश, डबल डोलकी, खोटारडा, एवढे सगळे टॅग देत आहेत, ह्याचा अर्थ असा नाही की सगळेच मूर्ख आहेत. त्यातलं कोणी एकटं तरी खरं बोलत असेल ना घनश्याम. त्यामुळे याचा विचार करणं हे खरंच गरजेचं आहे. कारण बाकीच्यांना बालिश म्हणण्याआधी स्वतः आधी बघावं की आपण बालिशपणा करतोय थोडासा. हे जर आपल्याला मान्य असेल तरच आपण दुसऱ्यांना बालिश म्हणायला पाहिजे. आणि कोण आपलं नाही आहे हे देखील तुला कळायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. आणि घनश्यामचं देखील तेच विषय आहे की लाख रुपयाच्या गोष्टी करणार पण 10 लाखाच्या शिव्या करणार. हे जे वागायला लागलाय घनश्याम हे चुकीचं आहे. हे जे लास्टला जे वागला, पुरुषोत्तम दादा बाहेर चाललेत, थोड्या टाइम आधी देखील सीन झाला होता की पुरुषोत्तम दादाला बोलला होता की मी तुला कधी माऊली मानलं किंवा मी तुम्हाला कधी माऊली मानलं, आणि माऊली बाहेर जाताना याचा ओव्हर ऍक्टिंग बघितला का? तर मंडळी, आपल्या व्ह्युअर्स मधले काही कमेंट्स आहेत, मी कमेंट्स देखील इथं वाचायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही देखील कमेंट्स करायचे असेल तुम्हाला तर कमेंट्स करू शकता. काही कमेंट्स आहेत ह्या आपण इथं बघूया. तर सगळ्यात पहिली कमेंट अशी आहे की एक मालिका केली म्हणून स्वतःला सेलिब्रिटी समजतात, त्यांना धडा शिकवायला हवा. योग्य आहे ताई. त्यानंतर निक्की बाई नाही ती येडी बाई आहे, घाऱ्या डोळ्याचं कुत्रा आहे, घाऱ्या डोळ्याचं मांजर असते ते पण ही घाऱ्या डोळ्याची कुत्री आहे. अरे नाही झालं हे. त्यानंतर पुढचा अजून एक कमेंट आहे, जान्हवी स्वतःला ऐश्वर्या राय समजते पण दिसत नाही म्हणून सारे जग फसते. फालतू विलन जान्हवी, कुत्र्याला हाड म्हटलं तरी पण कुत्र लाजत, पण जान्हवी नाही. निक्कीपेक्षा फालतू जान्हवी, एकदम फालतू, ओव्हर ऍक्टिंग. हिना खान, सुरभिना, डॉली बिंद्रा, शिवानी, राखी सावंत यांच्यापेक्षा पण बेशर्म आहे. निक्की तंबाखू. गिड्ड्याची बुद्धी किती. की निक्की जेव्हा बाई म्हणते तेव्हा वाटते की भाजीवाला आला आहे आणि हाक मारत आहे, बाई टोमॅटो. छोटा पुढारी आंबट चौकीन आहे, आतल्या गाठीचा निक्कीच्या मागे. मंडळी, हे सगळे कमेंट होते. अजून भरपूर कमेंट आहेत पण आपण वल्गर किंवा जास्त अडल्ट कंटेंट नाही घेतले, कमेंट नाही घेतले. तुम्ही देखील कमेंट करू शकता. मी सगळे कमेंट वाचतो, सगळे कमेंट वाचतो. सगळ्या कमेंट्सला माझं लाईक देखील असतं, मला आवडलं तरी. मी काही इम्प्रूव्हमेंट तुम्ही सांगता तेही करतो. पण हक्कानं मराठी माणूस, कोल्हापुरी माणूस पहिल्यांदा ह्या बिग बॉसच्या सिरीजला असं घट्ट पकडलाय. तुम्ही बिग बॉस बघत असाल किंवा नसाल, माझी ही गॅरंटी आहे की माझा जो दुपारी 2 वाजता रोज एपिसोड पडतो, त्या एपिसोडमध्ये तुमच्या मनातल्या गोष्टी ज्या आपल्याला वाटतं, मराठी ऑडियन्स म्हणून आपल्याला वाटतं, त्या मी नक्कीच ठेवायचा प्रयत्न करतो. आणि असंच मी करत राहावं यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. माझं पण अरबाज तू सारखं व्हायला लागले, ते सरपरा व्हायला लागले. सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर मराठमोळा ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.